नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। पावसाळा सुरू झाला की खमंग चटपटीत असं काहीतरी खावंसं वाटतं। आज मी बनवलेली आहे अगदी झटपट तयार होणारी खमंग अशी मिरची भजी। यासाठी या ठिकाणी मी ढोबळी मिरची घेतलेली आहे किंवा याला शिमला मिरची सुद्धा म्हणतात। ही जी मोठी मिरची असते ती घेतलेली आहे, लांबट आकाराची पाहू शकता तुम्ही। ही मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर या मिरच्यांना मधून कट करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी मी ह्या मिरच्या कट करून घेते, पाहू शकता तुम्ही। यामध्ये बी जास्ती नसतं, थोडंसं बी आहे, तुम्हाला आवडत नसेल तर काढून टाकायचं बी। त्यानंतर उरलेल्या सर्व मिरच्यांना मी अशा प्रकारे कट करून घेणार आहे। त्यातलं बी काढून घ्यायचं, जर जास्ती बी नसेल नाही काढलं तरी काही हरकत नाही। त्यानंतर या ठिकाणी बॅटर तयार करायचं आहे। त्यासाठी पहा, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही जेवढ्या प्रमाणात ही मिरची भजी बनवणार आहे तेवढ्या प्रमाणात बेसन पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हळद, चिमूटभर खायचा सोडा, भाजलेले जिऱ्याची पूड, यामुळे भजी खूप खमंग लागतात, 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ। एका बाउलमध्ये बेसन पीठ काढून घ्यायचं। यामध्ये आता सर्व सुके जिन्नस टाकून घ्यायचे। तांदळाचं पीठ 2 चमचे, त्यानंतर हळद पाव चमचा, भाजलेले जिऱ्याची पूड पाव चमचा, ओवा घेतलेला आहे। ओवा हातावरती अशा प्रकारे चोळून टाकायचा, म्हणजे त्याचा स्वाद आहे तो त्या पदार्थामध्ये पूर्ण उतरतो आणि खमंग सुद्धा तो पदार्थ होतो। त्यानंतर खायचा सोडा आहे तो टाकायचा आहे, फक्त तो चिमूटभर टाकायचा आहे, जास्ती टाकायचा नाही। त्यानंतर चवीनुसार मीठ। हे सर्व सुके जिन्नस अगोदर मिक्स करून घ्यायचे चांगले। जर यामध्येच एकदम पाणी ओतलं तर गुठळ्या होऊ शकतात, यासाठी अगोदर हे सुके जिन्नस टाकलेले आहेत सर्व मसाले ते मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करायचं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे विस्कच्या साहाय्याने हे मिक्स करायचं, म्हणजे यामध्ये गुठळ्या होत नाहीत। एकदम पाणी ओतायचं नाही, नाहीतर गुठळ्या होतात पिठाच्या, व्यवस्थित मिक्स होत नाही। त्यामुळे थोडं थोडं पाणी मिक्स करत हे छान एकसारखं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे बॅटर जास्ती पातळ नाही किंवा एकदमही घट्ट बनवायचं नाही, त्या मिरचीवरती व्यवस्थित कोट झालं पाहिजे, अशा प्रकारे हे बॅटर तयार करायचं आहे। या अगोदर भरलेली मिरची भजी हा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। ती लिंक ओपन करून तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता। तशा प्रकारे भजी केलेली सुद्धा खूप खमंग लागतात। अशा प्रकारे व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं, त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, एकसारखं बॅटर तयार झालं पाहिजे। यामध्ये अजून थोडंसं मी पाणी ॲड करते, बॅटर छान एकसारखं तयार करून घ्यायचं। करायला सगळ्यात सोपी भजी म्हणजे मिरची भजी, अजिबात जास्ती वेळ लागत नाही करण्यासाठी, अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होतात आणि खायला सुद्धा तेवढीच खमंग लागतात। आणि ही मिरची जास्त तिखट नसते, त्यामुळे खायला खूप छान लागते। तुम्ही ही भजी नक्की एकदा करून पहा, खूप म्हणजे खूप खमंग लागतात। हे बॅटर तयार झालेलं आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। चमच्याने व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे हे बॅटर तयार झालेलं आहे, जास्ती पातळ नाही किंवा जास्ती घट्ट नाही। चमच्याच्या पाठीमागच्या बाजूला पहा, अशा प्रकारे हे चिकटून राहते बॅटर। आता अशा प्रकारे बोट ओढून बघायचं, हे बॅटर पहा अजिबात ओघळलेलं नाही, म्हणजे व्यवस्थित बॅटर आपलं तयार झालेलं आहे। अशा प्रकारे नेहमी चेक करायचं। आता भजी तळण्यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झालं की त्यातील एक चमचा तेल जे तयार केलेलं बॅटर आहे त्या बॅटरमध्ये घ्यायचं, हे व्यवस्थित मिक्स करायचं। यामुळे भजी एकदम खमंग आणि कुरकुरीत होतात। पहा, तेल टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता जे मध्ये कट करून घेतलेली मिरची आहे ती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पिठामध्ये बुडवून घ्यायची। सर्व बाजूनी व्यवस्थित हे पीठ मिरचीला लागलं पाहिजे, अशा प्रकारे बुडवून घ्यायची आणि तेलामध्ये आता सोडायची। तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे। उरलेल्या मिरच्या सुद्धा अशा प्रकारेच यामध्ये व्यवस्थित पिठामध्ये बुडवून घ्यायच्या आणि तेलामध्ये सोडायच्या। सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं, नंतर मंद ते मध्यम आचेवरती ही मिरची भजी चांगली तळून घ्यायची। छान तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत
ही भजी तळून घ्यायची आहेत. एकदम कुरकुरीत लागतात. पहा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. तयार आहेत खमंग कुरकुरीत, करायला एकदम सोपी झटपट तयार होणारी मिरची भजी. तुम्ही सुद्धा ही भजी नक्की एकदा करून पहा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.